हालेलुया हालेलुया हालेलुया. फिलिप्पियंसपत्र 1:9-11 फिलिप्पियंसपत्र 1:9 माझी प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. वचन असे की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी बिनबुड व निर्दोष असावे. वचन करा आणि देवाचे गौरव स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे. हालेलुया हालेलुया हालेलुया. संत पौल म्हणतो की माझी तुमच्यासाठी अशी प्रार्थना आहे की तुम्ही विवेकाने आणि प्रीतीमध्ये अतिशय उत्तरोत्तर वाढतच जावे आणि जे श्रेष्ठ आहे ती तुम्ही पसंत करावे आणि प्रभूच्या दिवसासाठी तुम्ही निर्मल आणि निर्दोष असे तुम्ही असावे. अशासाठी की नीतिमत्वाचे जे फळ त्याच्याने तुम्ही भरून जावे. आता वचन पौल इकडे काय म्हणत आहे की पहा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो तुम्ही विवेकाने प्रीतीने अधिक भरत जावे आणि जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. या ठिकाणी पौल काय म्हणते, जे श्रेष्ठ आहे ते तुम्ही पसंत करावे आणि विवेक आणि प्रीती याच्यामध्ये तुमची अधिक वाढ व्हावी. म्हणजे ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही निर्दोष आणि निर्मल असे ठरणार आणि नीतिमत्वाच्या फलाने तुम्ही भरून जाणार. पहिली गोष्ट बघा, हालेलुया. पहिली गोष्ट आहे की आपण विवेक आणि प्रीती याच्याने भरावे. दुसरी गोष्ट आहे मात्र निर्दोष आणि निर्मल आपण असावे. तिसरी गोष्ट वचन सांगते की मात्र त्या देवाच्या दिवसासाठी प्रभू येशूच्या दिवसासाठी आपण नीतिमत्वाने भरून जावे. आणि या तिन्ही गोष्टी आपल्यामध्ये पूर्ण होण्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट निवडायची, जे श्रेष्ठ आहे ते पसंत करायचे. बायबल सांगते देवाच्या दिवसासाठी प्रभू येशू प्रगट होणार त्या दिवसासाठी आपण निर्दोष निर्मळ ठरावे म्हणून किंवा आपण ज्ञानाने पवित्र आत्म्याने भरले जावे, नीतिमत्वाच्या फलाने भरले जावे म्हणून जे श्रेष्ठ आहे ते आपल्याला पसंत करायचे. ते पसंत केलं तर मग आपण देवाच्या राज्यासाठी योग्य ठरले जाणार, देवाच्या राज्यासाठी लायक ठरले जाणार. श्रेष्ठ आहे ते पसंत केल्यावर. आता नक्की श्रेष्ठ असं काय आहे की जे पसंत केलं ते पकडलं तर हे सर्व मार्ग मोकळे. मग विवेकात प्रीतीत आपली वाढ होईल, प्रभूच्या दिवसासाठी पवित्र निर्दोष बनतील, नीतिमत्वाच्या फलाने पण भरले जातील आणि डायरेक्ट देवाच्या राज्यात पण जातील. वचन सांगते जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. तर ही श्रेष्ठ गोष्ट कोणती आहे की जे आपल्याला पसंत करायचंय? त्या अगोदर आपण काही गोष्टी पाहू. जे सर्वात श्रेष्ठ आहे ते आपण पाहण्या अगोदर प्रथम परमेश्वराने आपल्याला बनवताना आपल्यामध्ये कोणत्या गोष्टी ठेवल्या आणि त्या गोष्टीच्या द्वारेच आपण श्रेष्ठ निवडू शकतो आणि श्रेष्ठ काय ते पण आपल्याला समजू शकते. हालेलुया. पहिली गोष्ट आपण पाहू मत्तेमध्ये. बायबल सांगते मत्ती 6:26 आणि लूक 12:24 वचन सांगते आकाशातल्या पाखरांकडे निरखून पहा, ना ते पेरणी करत ना कापणी करत ना कोठारात साठवत, तरी आपला बाप त्यांना खायला देतो. तर बायबल सांगते तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? तुम्ही आकाशातल्या पाखरांपेक्षा पक्ष्यांपेक्षा श्रेष्ठ आहात. कोण श्रेष्ठ आहे? आपण श्रेष्ठ आहोत. पहिली गोष्ट प्रभूने माणसाला श्रेष्ठ बनवले, माणसाला श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे. म्हणजे श्रेष्ठ आपण आहोत. प्रभूने आपल्याला श्रेष्ठ बनवले. आता श्रेष्ठ बनवले पण श्रेष्ठ होणार कसं? तर त्यासाठी वचन काय सांगते बघा, आपण श्रेष्ठ कशी होती? तर नीतिसूत्रे 16:32 ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ, आत्मसंयम करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ. आता प्रभूने आपल्याला श्रेष्ठ बनवले पण श्रेष्ठ कधी होणार? ज्याला लवकर राग येत नाही, ज्याला लवकर क्रोध येत नाही, तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा
पेक्षाही काय आहे? श्रेष्ठ आहे. आत्मसंयम करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ. म्हणजे जो रागवीट मिळत नाही, लवकर रागावत नाही, शांत राहतो, आत्मसंयम, नियंत्रण, शरीरावर ताबा ठेवतो, पापाच्या, वाईटाच्या आणि चुकीच्या आहारी जात नाही, तो श्रेष्ठ. ज्याला लवकर राग येत नाही, जो शरीरावर ताबा ठेवतो म्हणजे पापाच्या आहारी जात नाही, तो श्रेष्ठ. पुढे मध्ये 11-9 संदेशाहून जो श्रेष्ठ आहे तो बप्तिस्मा करणारा योहान. तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याहूनही श्रेष्ठ. जो स्वतःला नम्र करतो, लीड करतो, तो बप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षाही श्रेष्ठ. आता प्रभूने आपल्याला श्रेष्ठ बनवलेलं आहे. आपण प्रभूच्या योजनेप्रमाणे श्रेष्ठ आहोत. पण श्रेष्ठ कधी बनतो? जेव्हा रागावर नियंत्रण, शरीरावर ताबा ठेवतो, नम्र आणि लीन बनतो, तेव्हा आपण श्रेष्ठ बनतो. तेव्हा आपण श्रेष्ठ ठरले जातो. देवाचे नियम पाळून, आज्ञा पाळून श्रेष्ठ बनतो. दानिएल 6:3 दानिएल प्रांताधिकारी आणि अध्यक्ष यांच्यामध्ये श्रेष्ठ ठरला, कारण दानिएल मध्ये कोणती चूक नव्हती. दानिएल सर्व प्रांताधिकारी अध्यक्ष यांच्यामध्ये श्रेष्ठ ठरला, कारण तो देवाच्या आज्ञा पाळत होता, तो देवपित्याचे नियम पाळत होता, म्हणून तो श्रेष्ठ ठरला. श्रेष्ठ बनला गेला दानिएल. त्याला श्रेष्ठ हे स्थान मिळालं, कारण तो देवाचे नियम पाळत होता. म्हणजे देवाने आपल्याला श्रेष्ठ बनवले. पण श्रेष्ठ कसे होणार? देवाचे नियम पाळून, पापापासून दूर राहून, स्वतःला नम्र बनवून, रागावर नियंत्रण ठेवून, शरीरावर ताबा ठेवून आपण श्रेष्ठ बनले जाऊ शकणार. आपण श्रेष्ठ बनणार. तर आता आपण श्रेष्ठ बनल्यानंतर आपल्याला श्रेष्ठ गोष्टी पकडायच्या. हालेलुया. तर हा श्रेष्ठ कोण आहे? कोणत्या गोष्टी श्रेष्ठ आहेत आपल्याला? या पृथ्वीत असं काय श्रेष्ठ आहे जो आपल्याला आता पकडायचंय? आता आपण श्रेष्ठ आहोत की नाही? मग आता आपल्याला काय पकडायचंय? जे श्रेष्ठ आहे तेच पकडायचंय. तर आता सर्वाहून श्रेष्ठ असं काय आहे? जे सर्वाहून श्रेष्ठ, उत्तम, उत्कृष्ट असं काय आहे? तर तो प्रभू येशू. आपण अगोदर वचन काय घेतलं? पहिलेला जे श्रेष्ठ आहे ते तुम्ही पसंत करा. कोणाला पसंत करायचंय? प्रभू येशूला. हा श्रेष्ठ प्रभू येशू आहे. पहा, एखाद्या मुलाला मुलगी पाहायची किंवा एखाद्या मुलीला मुलगा पाहायचा करायचंय, तर पहिला काय करणार? पाहणार की नाही? पाहते वेळी काय करणार? मुलगी पाहायची तर मुलीच्या घरी जाणार, की मुलगी कशी दिसते, कशी आहे ती पहिला पाहणार ना. बिना पहिल्याने लग्न करणार आहोत का? नाही ना. पाहणार मुलगी कशी दिसते. मुलाला पण पहिला पाहणार मुलगा कसा दिसतो. बिना पहिल्याने करणार आहे? नाही करणार. पहिला पाहणार, पाहून पसंत करणार. तर बायबल काय सांगते माहिती का? तुम्ही येशूला पसंत करा. प्रभूला आपण पाहतो प्रार्थनेने, वचनाने, सेवेने. तर आता पसंत करा. काय आपल्यासाठी तो हा वर योग्य आहे का? योग्य आहेच, पसंत मात्र करायचंय. जर येशूला पसंत केलं तर तो आपला वर आहे, मग आपण त्याची वधू. मग चिंता करण्याचं काम, टेन्शनच म्हणजे करण्याचं काहीच कारण नाही. कारण जे पाहिजे ते सर्व आपल्याला मिळणार, कारण प्रभू वर आहे आपला आणि आपण त्याची वधू आहोत. आणि प्रभूला जर आपण पसंत केले आहे तर मग चिंता करण्याचं कारणच नाही. सर्व काही आपल्याला प्राप्त होणार, सर्व मिळणार. म्हणून बायबल सांगते जे श्रेष्ठ आहे ते पसंत करा. प्रभू येशूला पसंत करा. आपला वर म्हणून, आपला पती म्हणून पसंत करा, ज्याद्वारे आपल्या जीवनातली बंधने तुटणार. आपण श्रेष्ठ तर श्रेष्ठ गोष्टीला पसंत करायचं. तर ख्रिस्त कसा श्रेष्ठ आहे पहा. बायबल सांगते इब्रियकास पत्र 1:4 देवदूतापेक्षा श्रेष्ठ नाव प्रभू येशूला मिळालेले आहे. त्या मानाने तो देवदूतांपेक्षा सर्वापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. हालेलुया. बायबल सांगते ज्या प्रकारे प्रभूला देवदूतांपेक्षा
नावांपेक्षा सर्वापेक्षा श्रेष्ठ नाव मिळालेले आहे. त्या मानाने तो सर्वात श्रेष्ठ आहे, तो म्हणजे प्रभू येशू. प्रभूचं नावही श्रेष्ठ आहे. फिलिप्पियरास पत्र 2:9-11 सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव प्रभू येशूला मिळाले आहे. म्हणून प्रत्येक गुडघा प्रभू येशूच्या नावाने टेकला जाईल. प्रत्येक जीभ हे कबूल करेल की प्रभू येशू प्रभू आहे म्हणून. आणि प्रभूचं नाव सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून प्रभूच्या नावाने गुडघा टेकेल आणि प्रत्येक जीभ कबूल करेल. नावी श्रेष्ठ आणि प्रभू येशूही मात्र श्रेष्ठ आहे म्हणून बायबल सांगते. म्हणून वचन सांगते विवेकास पत्र 1:9 वचन सांगते देवाने तुझ्या सोबत्यापेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. तुझ्या सोबत्यापेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केलेला आहे प्रभू येशूला. श्रेष्ठ अभिषेक, कारण 5 वचनाच्या वर लिहिलेले आहे देवाचा पुत्र सर्व देवदूतांपेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच प्रभूला श्रेष्ठ अभिषेक झालेला आहे. पुढे 3 वचन सांगते 3 अध्याय इब्रानियस पत्र 3 अध्याय त्या 3 अध्यायाच्या जवळ जाड अक्षरात दिलेले प्रभू येशू मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. बायबलमध्ये सर्व संदेष्टात जर मुख्य प्रभू जर अतिउत्कृष्ट संदेष्टा जर मानला गेलेला आहे तर तो आहे मोशे. इकडे बायबल सांगते प्रभू येशू मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे, सर्वात उत्तम. 3 अध्याय 14 वचनाच्या वर प्रभू येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक आहे. प्रभू येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक आहे, जो याजकांचाही पुढारी आहे. अनेक लोक याजकांना जास्त सन्मान देतात, पण याजकापेक्षाही श्रेष्ठ आहे प्रभू येशू. 8 अध्याय वचन सांगते इब्रानियस पत्र 8 अध्यायावर वचन जाड अक्षर दिले बघा. यहुद्यांच्या याजकपणाहून प्रभू येशूचे याजकपण श्रेष्ठ आहे. यहुदाच्या याजकपणाहून प्रभू येशूचे याजकपद आणखी श्रेष्ठ आहे. इब्रानियस पत्र 8:6 येशू जेवढ्या प्रमाणात अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा प्रभू येशूला मिळाली आहे. जितका प्रभू श्रेष्ठ आहे तितकी श्रेष्ठ सेवा प्रभूला मिळाले. दानियल 7:13-14 सर्व लोक सर्व राष्ट्र सर्व भाषा बोलणारे हे सर्व प्रभूची सेवा करत आहेत, कारण श्रेष्ठ सेवा प्रभू येशूला मिळालेली आहे. इब्रानियस पत्र 9:11 वचन सांगते की मात्र अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून प्रभू येशू आलेले. अधिक श्रेष्ठ आणि वचन काय सांगते पूर्ण मंडपातून प्रभू आलेले. वचन काय सांगते बा ख्रिस्ता पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हाताने केलेला नाही म्हणजे सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून, हाताने बांधलेला नाही मनुष्याने केलेला नाही अशा अधिक श्रेष्ठ मंडपातून प्रभू आलेले आहे, म्हणजे स्वर्गातून. स्वर्ग हे श्रेष्ठ ठिकाण आहे आणि त्याच्यातून प्रभू आलेले आहे, कारण प्रभू स्वतः श्रेष्ठ आहे म्हणून. प्रभू स्वतः श्रेष्ठ आहे आणि प्रभू श्रेष्ठ ठिकाणातून आलेले आहे, स्वर्गातून. प्रभू श्रेष्ठ ठिकाणातून आलेले आहे. प्रभूला श्रेष्ठ सेवा मिळालेली आहे. प्रभूने आपल्याला श्रेष्ठ बनवलेले आहे. आता आपण पण श्रेष्ठ आहे तेच पसंत केलं पाहिजे, ते म्हणजे प्रभूला. प्रभू येशूला आपण पण श्रेष्ठ आहोत. प्रभूने श्रेष्ठच बनवले की नाही आपल्याला, मग आपण कोणाला पसंत केलं पाहिजे? प्रभूला. वाचन काय सांगते बघा येशू 32:8 पण थोर पुरुष थोर गोष्टींना योजितो व थोर गोष्टींना धरून राहतो. थोर पुरुष थोर गोष्टी श्रेष्ठ गोष्टी योजितो आणि श्रेष्ठ थोर गोष्टी धरून राहतो. प्रभूने आपल्याला थोर बनवले, श्रेष्ठ बनवले, तर कोणत्या गोष्टीची योजना करायची आहे? थोर गोष्टी, श्रेष्ठ गोष्टी, देवाच्या गोष्टीची योजना. आणि कोणत्या गोष्टींना धरून राहायचंय? थोर गोष्टींना म्हणजे श्रेष्ठ गोष्टींना म्हणजे प्रभूच्या गोष्टींना धरून राहायचंय. आणि प्रभूच्या श्रेष्ठ गोष्टी कोणत्या आहेत?
आपण पाहू. हालेलुया, हालेलुया. तर प्रभूच्या श्रेष्ठ गोष्टी याच आहेत. नीतिसूत्रे 4:7. ज्ञान श्रेष्ठ चीज आहे. काय सांगते वचन? ज्ञान श्रेष्ठ चीज आहे. आणि पुढे वचन सांगते उपदेशक 9:16. बलाहून ज्ञान श्रेष्ठ. 9:18. युद्ध शस्त्रापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. उपदेशक 2:13. अंतःकरणापेक्षा प्रकाश श्रेष्ठ व मूर्खतेपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र 12-31. श्रेष्ठ कृपादानाची उत्कंठा बाळगा. कोरिन्थीकरास पहिले पत्र 13:13. सारांश विश्वास आशा हे तिने टिकणारे पण त्यात प्रीती श्रेष्ठ. कोरिन्थीकरास पहिले पत्र 14:5. जो भाषा बोलतो त्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ. आता यावर आपल्याला हे कळते की या सर्व गोष्टी श्रेष्ठ आहेत. प्रकाश श्रेष्ठ आहे, देवाचं ज्ञान श्रेष्ठ आहे, देवाची प्रीती श्रेष्ठ आहे, देवाचा संदेश श्रेष्ठ आहे. तर कोणत्या गोष्टी धरून राहायच्या? देवाचं ज्ञान, प्रीती आणि देवाचं सेवक याला धरून राहायचं. पहिलं, थोर मनुष्य थोर गोष्टी योजितो. श्रेष्ठ मनुष्य श्रेष्ठ गोष्टी योजितो म्हणजे देवाच्या गोष्टी योजितो. थोर मनुष्य थोर गोष्टीला धरून राहतो. श्रेष्ठ मनुष्य श्रेष्ठ गोष्टीला धरून राहतो म्हणजे देवाच्या ज्या श्रेष्ठ गोष्टी आहेत, पवित्र आत्मा असो, प्रीती असो, प्रभूचं ज्ञान असो, बुद्धी असो, प्रभूचं सेवक, या गोष्टीला तो धरून ठेवतो. प्रभूने आपल्याला श्रेष्ठ बनवले, चांगल्या गुणाने आपण श्रेष्ठ आहोत. तर श्रेष्ठ म्हणजे प्रभूला पसंत करायचंय आणि धरून ठेवायचंय प्रभूच्या श्रेष्ठ गोष्टी. या आपल्याला धरून ठेवायच्या आपल्या जीवनात. देवाच्या गोष्टी आपल्या जीवनात आपल्याला धरून ठेवायच्या. कारण बघा, जर धरून ठेवलं तर इब्रिलोकास पत्र वचन काय सांगते? 7:7. श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो हे निर्वाद आहे, हे पक्क आहे. श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो. आपण श्रेष्ठ, आपल्याद्वारे इतरांना अनुग्रह आशीर्वाद मिळेल, आपल्याद्वारे इतरांना आशीर्वाद मिळेल. प्रभूने श्रेष्ठ बनवले आपल्याला, पण जर प्रभूला पसंत केलं, प्रभूच्या गोष्टींना धरून राहिलं आणि नम्राने लीन राहिले, क्रोधावर शरीरात ताबा ठेवला, तर आपल्या श्रेष्ठाकडून कनिष्ठांना, लहानांना आशीर्वाद मिळेल. हालेलुया. म्हणजे प्रभू आपल्याला थोर पदापर्यंत चढवणार, उंच स्थानापर्यंत प्रभू आपल्याला चढवणार. श्रेष्ठपणा, प्रभू तर श्रेष्ठ, प्रभू श्रेष्ठच राहीच. परंतु कोरिन्थीकरास पहिले पत्र 1:25 वचनात देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहूनही श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बलता माणसाच्या बलाहूनही श्रेष्ठ आहे. देवाचा मूर्खपणा, देवाची दुर्बलता माणसाच्या ज्ञानापेक्षा, माणसाच्या बलापेक्षा श्रेष्ठ आहे. तर विचार करा, देवाचं ज्ञान, देव स्वतः किती श्रेष्ठ असणार. देव कधी मूर्खपणा करत नाही, देव दुर्बलच नाही. आणि जरी आपल्या भाषेत बोलायचं झालं तरी देवाचा मूर्खपणा, दुर्बलता माणसाच्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. तर विचार करा, देवाचा ज्ञानीपणा किती श्रेष्ठ असणार, देवाची मजबूती किंवा देवाचं बल किती श्रेष्ठ असणार, त्याचा विचार करा. आणि देवपित्याने आपल्याला श्रेष्ठ बनवलेलं आहे. का श्रेष्ठ बनवलेले आहे? तर आपण जे श्रेष्ठ आहे ते पसंत करावे. आता आपल्याला प्रभूने श्रेष्ठ बनवले, तर मग दुसऱ्याला तुच्छ लेखायचं नाही. बायबल सांगते फिलिप्पीकरास पत्र 2:3. तर लिंतेने एकमेकास आपणापेक्षा श्रेष्ठ मान, स्वतःपेक्षा इतरांना थोर माना, इतरांना श्रेष्ठ माना. आता आपण श्रेष्ठ होतात, आपल्याला वाटणार हा मी मोठे आहे, मी थोर आहे, मी श्रेष्ठ पसंत केले, मी याला विचारणार नाही. बायबल सांगते आपण श्रेष्ठ, तर आपल्यापेक्षा इतरांना श्रेष्ठ माना, स्वतःपेक्षा त्यांना श्रेष्ठ माना. इकडे प्रभू मानवाला श्रेष्ठ स्थान का देते? का प्रभू माणसाला श्रेष्ठ बनवते? कारण जो श्रेष्ठ परमेश्वर आहे त्या परमेश्वराला मानवाने पसंत करावं.
कारण या भूतलावर जे काही आहे ते नाशवंत आहे, नश्वर आहे, नष्ट होणार आहे, टिकणार नाही, सर्व नष्ट होणार. लूक 21:30. आकाश पृथ्वी सर्व नष्ट होणार आहे, सर्व नाहीच होणार आहे. तर संत पौल म्हणतो कोरिन्थियस पहिली पत्र 7:31, जगाचं बाळ स्वरूप लयास जाते, नष्ट होते, तर या जगाच्या मागे लागू नका. युहानाचे पहिले पत्र 2:15-17, जगावर प्रेम करू नका, कारण हे सर्व पुष्टारके, हे सर्व पाप वाईट वासना भरलेले आणि हे सर्व नष्ट होणार आहे. म्हणून प्रभू म्हणतो हे जगातल्या गोष्टी श्रेष्ठ नाहीत, हे नश्वर आहेत, नाश होणार आहेत, आणि तुम्ही श्रेष्ठ आहात. जे टिकणार आहे ते देवाचं राज्य, देवाच्या गोष्टी, त्या पसंत करा. तुम्ही श्रेष्ठ आहात तर श्रेष्ठ गोष्टीकडे डोळे लावा, म्हणजे तुम्ही श्रेष्ठ गोष्टीपर्यंत पोहोचणार. तुम्ही नश्वर गोष्टी, पापाच्या जगाच्या गोष्टीकडे, मोह वासनेकडे वळू नका, त्या नश्वर आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहात. आज माणसाने आपल्या जीवनात श्रेष्ठ काय बनवले माहितीये? पैसा, संपत्ती, दागिने, सोने दागिने, घरदार, वस्तू, जगाचे मोह, गाडी, मोबाईल, याला श्रेष्ठ स्थान दिले, पण हे नश्वर आहे. प्रभू म्हणतो त्या मोबाईलपेक्षा तू श्रेष्ठ आहेस, त्या पैशापेक्षा, सोन्या दागिन्यापेक्षा, हिरा मोत्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस, त्या गाडीपेक्षा, त्या बंगल्यापेक्षा तू श्रेष्ठ आहे. मी तुला श्रेष्ठ जागेवर बसवले आणि तू कोणाच्या मागे लागलास? तू श्रेष्ठ जागेवर आहे तर तू श्रेष्ठ पसंत कर, ते म्हणजे प्रभूला. ती तुला योग्य आहे, ती तुला शोभते, हे तुला शोभत नाही, या जगाच्या वस्तू तुला शोभत नाही, त्या तुझ्या हाताखाली पायाखाली आहेत, पण तुझ्या बरोबर आहे किंवा तुझ्यावर आहे परमेश्वर. जो श्रेष्ठ आहे त्याकडे तू डोळे लाव, कारण तुला देवाने श्रेष्ठ बनवले. प्रभूने आपल्या प्रत्येकाला श्रेष्ठ बनवले की आपण जो श्रेष्ठ परमेश्वर आहे त्याला आपण पसंत करावे, त्याकडे आपण आपले लक्ष लावावे, त्याला आपण पकडावे, त्याच्या मार्गात आपण चालावे, त्याच्या गोष्टी आपण धरून राहाव्या. म्हणून त्या प्रभूला पकडायचंय, त्याच्या मार्गात चालायचंय, त्याच्या वचनाप्रमाणे चालायचंय, चुकीच्या ठिकाणी भटकायचं नाही, पाप मोह मायेच्या मागे लागायचं नाही, येशू ख्रिस्ताच्या मागे. जो श्रेष्ठ आहे त्याला पसंत करा, म्हणजे प्रभू येशू येईल, त्या दिवसासाठी आपण निर्दोष आणि निर्मल असे असणार, नीतिमत्वाचे फळ देऊ शकणार, प्रभूच्या राज्यासाठी लायक ठरले जाणार, आणि जो श्रेष्ठ आहे त्याच्याकडे जाणार. प्रभू बघा, जो स्वर्ग श्रेष्ठ आहे तिथून प्रभू त्या मंडपातून आला, प्रभूही श्रेष्ठ आहे, आणि परत प्रभू त्याच ठिकाणी गेले. आपणही श्रेष्ठ ठिकाणातून आलेलो आहोत, आपण श्रेष्ठ, आपल्यालाही परत तिथे श्रेष्ठ ठिकाणी जायचंय, अधोलोकात जायचंय, जे आपल्या पायाखाली तिकडे नाही, जे आपल्या डोक्याच्या वर आहे तिकडे देवाच्या राज्यात जायचंय. जे श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचंय, आणि त्यासाठी जे श्रेष्ठ आहे ती पसंत करा, प्रभू येशूला पसंत करा, प्रभूच्या गोष्टीला धरून राहा, म्हणजे प्रभू बरोबर त्याच्या राज्यात जाऊ शकणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.